नमस्ते फ्रेंड्स, आज आपण उपवासाचा खमंग आणि खुसखुशीत असा राजगिरा चिवडा बनवतोय। या नवरात्रामध्ये 9 दिवसांच्या उपवासासाठी तुम्ही हा चिवडा आरामशीर हवाबंद डब्यामध्ये बनवून ठेवू शकता। अजिबात नरम वगैरे पडत नाही, असाच्या असाच खमंग आणि खुसखुशीत राहतो। बनवायलाही इतका सोपा आहे ना की ठरवलं तर अगदी 10 मिनिटांमध्येच हा चिवडा बनवून तयार होतो। रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब देखील नक्की करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। खमंग आणि खुसखुशीत असा राजगिरा चिवडा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी राजगिराचे पीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ जे आहे ना ते सहज बाजारामध्ये उपलब्ध आहे, तुम्ही रेडीमेड विकत आणू शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा यामध्ये जिरे घालायचे आहेत। तुम्ही जर का उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातले तरी पण चालेल। त्यानंतर इथे प्लेन लाल तिखट घालायचं आहे। सर्व साहित्य सुरुवातीला कोरडं असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे जिरे आणि जी मिरची पावडर आहे ते सगळीकडे व्यवस्थितरित्या मिक्स होऊन जाईल। त्यानंतर यामध्ये 2 चमचे जो आपण पोहे खातो त्या चमच्याने इथे तेल घ्यायचं आहे। हलकसं तेल गरम करायचं आहे, खूप कडकडीतही गरम करू नका। त्यानंतर हे तेल जे आहे ना ते या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। असं या पिठामध्ये तेल घातल्यामुळे काय होतं ना की जो चिवडा आहे तो मस्त खमंग आणि कुरकुरीत असा बनून तयार होतो। आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहोत आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही। लागेल तसं अगदी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करत जायचंय, पण मला अगदी सुरुवातीपासून अर्धी वाटीच पाणी लागलेलं आहे 1 वाटी राजगिराच्या पिठासाठी। खूप जास्त सैलही पीठ मळायचं नाही आणि खूप जास्त घट्टसर असंही भिजवायचं नाही, मध्यम आचेमध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ तर छान भिजवून झालेलं आहे। आता हे 5 ते 7 मिनिटं बाजूला असं झाकून ठेवून देऊयात, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। तर त्यासाठी इथे मी चकलीचा जो सोऱ्या असतो ना तर तो सोऱ्या इथे स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि आता हे पीठ आपलं देखील छान भिजलं देखील आहे। आता या पद्धतीचा शेवचा जो साचा असतो ना तर तो आपल्याला या चकली सोऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तुम्हाला ज्या आकारामध्ये बारीक किंवा जाड अशी शेव आवडत असेल तर तुम्ही त्या आकारामध्ये साचा वापरायचा आहे। साचा इथे मी पूर्णपणे सेट करून घेते। त्यानंतर हे जे पीठ भिजवलं आहे आपण तर ते या सोऱ्यामध्ये या पद्धतीने घालून घ्यायचंय। बाजूलाच मी एका लोखंडी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी अगोदरच ठेवून दिलेले होतं, तर खूप जास्तही तेल कडकडीत गरम करायचे नाही आणि अशी शेव घालत असताना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची, नाहीतर मग तेलाची जी वाफ आहे ना तर ती हातावर येऊन चटका बसू शकतो। म्हणूनच सावकाश पद्धतीने आपल्याला इथे हे काम करायचं आहे आणि स्लो गॅसवरतीच ही शेव या पद्धतीने घालून घ्यायची आहे। राजगिऱ्याचं जे पीठ आहे ना तर ते बेसन पिठासारखं अगदी चिवट आणि चिकट नसतं, त्यामुळे काय होतं की या शेवचे या पद्धतीने तुकडे पडतात, पण ती बनणारी जी शेव आहे ना ती मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी बनवून तयार होते। त्यामुळे इथे काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये, कारण अशी ही शेव मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवून तयार होणार आहे। राजगिऱ्याचे पीठ थोडंसं भुसभुशीत किंवा त्याला अजिबात कस नसतो, म्हणूनच या पद्धतीची शेव इथे बनवून तयार होते। आता अगदी स्लो गॅसवरती हलकीशी वरचा जो फेस आहे किंवा तो गेल्यानंतर आपल्याला ही शेव दुसऱ्या बाजूनेही पलटून घ्यायची आहे। अगदी स्लो गॅसवरती आपल्याला ही शेव या पद्धतीने तळून घ्यायची आहे। खूप जास्त डार्क रंगावरही तळायची नाही, बिस्किट रंगावरती आल्यानंतर ही शेव कढईतून बाहेर काढून घ्यायची। हळद वगैरे न घालताही रंग तर पहा शेवचा काय मस्त आलेला आहे, परफेक्ट। आता या पद्धतीने तुम्हाला इथे मी आणखीन शेव बनवून दाखवते। तर त्यासाठी गॅस अगदी स्लोच ठेवायचा आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। अगदी मी दाखवते ना त्याच पद्धतीने आपल्याला ही शेव पाडून घ्यायची आहे। राजगिराची या पद्धतीने बनवलेली शेव अगदी महिनाभर आरामशीर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। अगदी मस्त चविष्ट अशी ही शेव बनवून तयार होते। आता इथे मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काही पापड रेसिपीज बनवलेल्या होत्या, तर त्यामध्ये नायलॉन साबुदाण्याचे हे पापड मी बनवलेले आहेत। तर तेच इथे नायलॉन साबुदाणा जो आहे तर तो वर्षभर कसा साठवता येईल किंवा वर्षभर साठवण्यासाठी हे साबुदाणे कसे बनवायचे तर त्याचीही मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते, तर तुम्ही ती नक्की बघा। उन्हाळ्यामध्ये असं हे पापड बनवलेले वर्षभर आपल्याला उपवास असला की नक्कीच कामी येतात। त्यानंतर शेंगदाणेही मी काही तेलामध्ये तळून घेते आणि त्याचबरोबर इथे हिरव्या मिरच्या देखील मी आवडीप्रमाणे कट करून घेतलेल्या आहेत। आता ह्या मिरच्या सुद्धा अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। मिरच्या तळून घेत असताना खास आणि महत्त्वाची टिप म्हणजे की मिरच्या पूर्णपणे क्रिस्पी आणि कुरकुरीत अशाच तळून घ्या, त्यामुळे काय होतं ना की चिवडा मध्ये गेल्यानंतर त्या चिवडा नरम करत नाही।
म्हणूनच आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत त्या क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे। मिरच्या तळून घेत असताना तिखट ठसका तर खूप येतो घरामध्ये, तर अशा वेळेला काय करायचंय की तुम्हाला ज्यावेळेस चिवडा खायचा आहे ना, तर तो प्लेटमध्ये काढून घ्या आणि हव्या तितक्या तुम्ही या मिरच्या हव्या त्या वेळेला तळून गरम गरम घेऊ शकता। म्हणून काय होतं ना की ठसका घरामध्ये कमी येतो आणि मग तुम्ही अशी ही प्रोसेस करू शकता। तर कुरकुरीत आणि क्रिस्पी असा आपला इथे राजगिऱ्याचा उपवासाचा खमंग चिवडा बनवून तयार झालेला आहे। कशी वाटली मग तुम्हाला आजची ही खमंग आणि कुरकुरीत अशी चिवडा रेसिपी? तर तुम्हीही या नवरात्रमध्ये चिवडा नक्की बनवा आणि मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत नवरात्रच्या तुम्हा सर्वांना भरभरून आणि खूप 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 साऱ्या शुभेच्छा। ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।